बुद्धत्व मानवाचा आदर्श उर्गेन संरक्षित. जेव्हा कोणी बौद्ध बुद्धिझमबद्दल बौद्धांच्या भाषेत धम्माबद्दल विचार करतो तेव्हा तो सर्वप्रथम बुद्धाबद्दल विचार करतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हा कोणी बौद्धेतर असा विचार करतो तेव्हा त्याच्याही मनात सर्वप्रथम बुद्धाचाच विचार येतो. आपणाला कदाचित बुद्ध शिकवणीचा गंधही नसेल, पण आपण निश्चितच बुद्ध मूर्ती किंवा बुद्धाचे एखादे चित्र पाहिलेले असेल आणि आपल्या ते चांगलेच परिचयाचे असेल आणि आपल्या मनात त्याबद्दल निश्चित काही भावना निर्माण झालेली असेल. मग काय व्यक्त होत असते त्या मूर्तीतून किंवा त्या चित्रातून? त्यात आपणास दिसतो अगदी तारुण्याच्या भरात असलेला एक सुदृढ बांध्याचा देखणा पुरुष. एका झाडाखाली तो पद्मासन घालून बसलेला आहे. त्याचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत आणि ओठांवर मंद स्मित उमटलेले आहे. त्याच्या एकंदर रूपाकडे पाहत असताना त्यात भरीवपणा, स्थिरता आणि सामर्थ्य असलेले दिसते. त्यातून परमशांतीचे आणि अविचलतेचे दर्शन होत असते. परंतु या सर्वाहून अधिक आकर्षण जर कशाचे वाटत असेल तर ते त्याच्या चेहऱ्याचे होय आणि त्यावरील आकर्षणाचा भाव शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्यच होय. आपण जेव्हा त्या चेहऱ्याकडे पाहू लागतो, अगदी एकाग्रतेने पाहू लागतो, तेव्हा तो चेहरा जणू जिवंत आहे, प्रकाशमान आहे असे आपणाला वाटू लागते. त्या प्रकाशात त्याच्यातील अथांग ज्ञान, असीम करुणा आणि उत्कट आनंद प्रकट झालेला दिसतो. आणि ही मूर्ती किंवा हे चित्र, ही आकृती म्हणजेच बुद्ध रूप होय. सामान्यतः ही मूर्ती, हे चित्र किंवा हे रूप ऐतिहासिक गौतम बुद्धाचे प्रतीक मानले जाते. बौद्ध धर्माची स्थापना केलेल्या ख्रिस्तपूर्व 500 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या महान भारतीय गुरुचे ते प्रतीक मानले जाते. पण हे प्रतीक आणखीन एका विशाल महात्म्याचे निदर्शक आहे. म्हणजेच ते मानवी बुद्धत्वाचे प्रतीक आहे आणि ते महात्म्यच आजच्या भाषणाचा विषय आहे. मानवी बुद्धत्व हाच बौद्ध धर्माचा मुख्य विषय किंवा प्रमुख उद्देश होय. सैद्धांतिक आणि आचरणात्मक अशा दोन्ही दृष्टींनी बौद्ध धर्माचा, प्रत्येक बौद्धाचा मुख्यतः याच विषयाशी संबंध आहे. तर आजच्या व्याख्यानात बुद्ध म्हणजे काय आणि प्रामुख्याने मानवी बुद्धत्व म्हणजे काय हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रत्यक्ष विषयास हात घालण्यापूर्वी आदर्श म्हणजे काय याचा मी खुलासा करणार आहे. आपण जेव्हा मानवी बुद्धत्वाचा आदर्श असे म्हणतो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? येथे मला केवळ शब्दकोशातील शब्दार्थ पाहावयाचा नाही, तसेच तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही याकडे मला पाहावयाचे नाही. तर आपल्या आजच्या चर्चेत आपल्या नित्याच्या व्यावहारिक अर्थाने या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेणार आहोत. आदर्श शब्दाचा उघड अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या उत्तमतेची सर्वश्रेष्ठ कल्पना असा होय. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये प्रत्येक उन्हाळ्यात आदर्श घरांचे प्रदर्शन भरते. दरवर्षी शेकडो हजारो लोक त्याला भेट देतात आणि त्या आदर्श घरांचे निरनिराळे विभाग पाहतात. तेथे त्यांना आदर्श स्वयंपाकघर पाहावयास मिळते, आदर्श न्हाणीघर, आदर्श हजामतीचा आरसा, पाव कापण्याची आदर्श सुरी, आदर्श शीतपेटी, आदर्श गॅरेज, आदर्श हिरवळ कटाईचे यंत्र, आदर्श आराम खुर्ची, अगदी अंडी ठेवण्याच्या आदर्श टोपल्यांपर्यंत आदर्श म्हणून कल्पना केलेल्या गोष्टी पाहावयास मिळतात. हजारो प्रकारच्या आदर्श म्हणविल्या जाणाऱ्या गोष्टी पाहावयास मिळतात. अर्थात प्रत्येक उत्पादकाची आदर्शाची कल्पना वेगवेगळी असू शकते. तेथील प्रत्येक गोष्ट ही आपापली उपयोगिता परिपूर्ण सिद्ध करते असा दावा केला जातो आणि अशा या सर्व आदर्श गोष्टीचे मिळून एक आदर्श घर बनते. असे घर की जे घर म्हणून आपल्या सर्व गरजांची पूर्तता करू शकते आणि जर परवडले तर प्रत्येकास त्यात राहावेसे वाटले असते, अशी ही आदर्श घराची कल्पना होय.
आपणही इतर अनेक गोष्टींकडे याच दृष्टीने पाहत असतो. आपण आदर्श पत्नीची कल्पना करतो तेव्हा घरदार उत्तमपणे सांभाळणारी, उत्तम स्वयंपाक करणारी, घर नीटनेटके ठेवणारी, पतीची काळजी घेणारी, घर खर्चासाठी पतीकडे कधीही जादा पैशाची मागणी न करणारी आणि त्याच्या सर्व विनोदांना हमखास हसणारी पत्नी म्हणजे आदर्श पत्नी असे आपण समजतो. त्याचप्रमाणे आपण आदर्श पतीची सुद्धा कल्पना करतो. पण असा प्राणी बहुधा दुर्मिळ असतो. तसेच आपण आदर्श जोडपे, आदर्श सुट्टी, आदर्श हवामान, आदर्श व्यवस्था, आदर्श नोकरी, आदर्श मालक, आदर्श कामगार इत्यादी कल्पनाही करत असतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट चांगल्यात चांगली असण्याची जी उत्तमात उत्तम कल्पना करतो, तिच्या नैसर्गिक कार्यक्षमतेची जी कल्पना करतो किंवा त्या त्या गोष्टीकडून आपली अधिकाधिक जी स्वाभाविक अपेक्षा असते त्याची कल्पना करतो, तो आदर्श शब्दाचा पहिला अर्थ होय. आता दुसरा अर्थ, आदर्श म्हणजे नमुना किंवा नमुनेदार होय. ज्याचे अनुकरण करावे किंवा ज्याकडे उदाहरण म्हणून पाहावे अशी गोष्ट म्हणजे आदर्श होय. परंतु अलीकडे आदर्शचा हा अर्थ काहीसा लोप पावल्यासारखा झालाय. मात्र त्याची छाया काही अंशी आदर्शच्या आधुनिक अर्थावर निश्चित पडलेली दिसते. या दृष्टीने पाहता आदर्श घर हे घरांच्या प्रकारातील सर्वोत्तम प्रकारचे घर न राहता घरांसाठी ते सर्वोत्तम नमुना बनून जाते. आपले घर सुद्धा असेच असावे म्हणून आपण प्रयत्न करावा असा नमुना. अशा रीतीने आदर्श म्हणजे नमुनेदार किंवा अनुकरणीय असा अर्थ होतो. म्हणजेच यातून प्रत्यक्षात जे आहे त्याची नमुनेदार किंवा आदर्श कसे असावे याच्याशी तुलना केलेली दिसते. आपण प्रत्यक्ष राहत असलेल्या घराची ते खरे पाहता कसे असावे याच्याशी तुलना केलेली असते. अर्थात ते आपणास परवडण्यासारखे असेल तरच. आदर्श शब्दाचा आणखीनही तिसरा एक अर्थ आहे. उदाहरणार्थ, सेवानिवृत्तीनंतर आपण काय कराल असे तुम्ही आपल्या कोणा मित्रास विचारले तर तो कदाचित तुम्हाला असे सांगेन की मला एखाद्या सुंदर अशा बेटावर जाऊन राहावेसे वाटते, जेथील हवामान उत्तम आहे, जेथे अथांग सूर्यप्रकाश आहे, विलोभनीय समुद्र किनारे आहेत, अथांग समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा आहेत. जगातील सर्व गोष्टींपासून दूर जाऊन अशा सुंदर ठिकाणी आपले उर्वरित जीवन घालवावे असे वाटते. आणि एवढे बोलून तो हळूवारपणे सुस्कारा टाकून म्हणेल, पण मला नाही वाटत असे काही घडेल म्हणून. हा तर केवळ आदर्श आहे. या उदाहरणात आदर्श म्हणजे अतिशय उत्तम प्रकारची पण तितकीच हवीशी वाटणारी गोष्ट सूचित केलेली आहे. अशा काही गोष्टींची किमान कल्पना तरी करता येते. अगदी स्पष्टपणे ती मनचक्षुनी पाहता येते. पण का कोण जाणे, अशी गोष्ट प्रत्यक्षात उतरणे मात्र अशक्य समजले जाते. अशा निरनिळ्या अर्थाने आपण आदर्श शब्दाचा उपयोग करीत असतो. अशा रीतीने आदर्श या शब्दाचा आपण कसा वेगवेगळा अर्थ समजतो याची काही कल्पना आल्यानंतर आपण आता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलो आहोत आणि त्या प्रश्नाला हात घालूनच आपण आपल्या मुख्य विषयात पदार्पण करूया. आपण आदर्श घराबद्दल बोललो आणि ते कसे असू शकेल याचीही माहिती करून घेतली. आदर्श पत्नी, आदर्श पती, आदर्श काम यांचाही आपण विचार केला. परंतु एका गोष्टीचा मात्र आपणास विसर पडला. या सर्वांचा उपभोग घेणाऱ्या, या सर्वांच्या सानिध्यात येणाऱ्या माणसाचं काय, व्यक्तीचं काय. तो पुरुष किंवा स्त्री आपल्या नजरेतून जणू काही निसटल्यासारखीच झालीत. अर्थात या अतिशय गुंतागुंतीच्या आधुनिक जगात असे अगदी सहजपणे घडते म्हणा. तर आपण खरोखरच जो प्रश्न विचारतो तो आदर्श माणूस म्हणजे काय, आदर्श घर म्हणजे काय, आदर्श पती किंवा आदर्श पत्नी म्हणजे काय हे आपणास ठाऊक आहे असे मी समजून चालतो. परंतु केवळ कल्पनेत का होईना पण सर्वोत्कृष्ट माणूस कसा असू शकेल या प्रश्नाचा आपण कधी विचार तरी केलाय का?
अर्थात याचा अर्थ आदर्श नोकर किंवा आदर्श नागरिक किंवा एखाद्या सामाजिक संस्थेचा आदर्श सभासद या अर्थाने नव्हे, तर माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून सर्वोत्तम अशा माणसाची कल्पना केली आहे काय? आणि ज्या अर्थी आपण स्वतः मनुष्य प्राणी आहोत, त्या अर्थी या प्रश्नाचा आपण स्वतःशीच घनिष्ठ संबंध पोचतो. मग आपल्या जीवनाचा आदर्श तरी कोणता? या प्रश्नाला बौद्धांचे उत्तर अगदी सरळ, स्पष्ट आणि निसंदिग्ध असे आहे. ते म्हणजे आदर्श माणूस म्हणजे प्रबुद्ध माणूस होय. आदर्श माणूस म्हणजे बुद्ध होय. म्हणजेच मानवाचा आदर्श, व्यक्तीचा आदर्श हा बुद्धत्वाचा आदर्श होय. आता यातून 3 प्रश्न निर्माण होतात आणि एकामागून एक असे करून आपणास या तिन्ही प्रश्नांकडे पाहावयाचे आहे. ते 3 प्रश्न म्हणजे, प्रथमतः बुद्धत्व म्हणजे काय? दुसरा, बुद्धत्वाची ही अवस्था मानवाचा आदर्श ठरते हे कसे समजायचे? आणि तिसरा प्रश्न आहे, बुद्धत्वाचा हा आदर्श आला कोठून? आपणास तो लाभला कोठून? कोठून उगम पावला तो? एकदा का या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली की बुद्धत्व हाच मानवाचा आदर्श आहे याची आपणास चांगली कल्पना येईल. किमान सर्वसाधारण कल्पना तर येईलच. बुद्धत्व म्हणजे काय? बौद्ध परंपरेच्या सर्वच संप्रदायांनी बुद्धत्वात 3 गोष्टींचा समावेश होतो असे मानले आहे. बुद्धत्वाची अवस्था म्हणजे शुद्ध, स्पष्ट आणि अगदी तेजपूर्ण जागृतीची अवस्था असते असे म्हटले जाते. काही संप्रदायाचे तर असेही म्हणणे आहे की अशा या जागृतीच्या अवस्थेत कर्ता आणि कर्म यातील द्वैताची अनुभूतीच नाहीशी होते. बाहेरही काही उरत नाही आणि आतही काही राहत नाही. आत्मा आणि पर भेद किंवा ज्याला आपण कर्ता आणि कर्म असे वेगवेगळे समजतो, त्या भेदाच्या संपूर्णपणे पलीकडे गेल्याची ती अवस्था असते. शुद्ध आणि स्पष्ट अशा जागृतीचा सतत प्रवाह सर्व दिशांना वाहत राहतो. एकजनसीपणे शिवाय या जागृतीमध्ये यथाभूत दर्शनाची म्हणजेच वस्तुमात्राचे सत्य स्वरूप पाहण्याची क्षमता असते. येथे यथाभूत दर्शन म्हणजे केवळ वस्तुमात्राचे बाह्यातकारी होणारे दर्शन नव्हे, तर दृश्य वस्तू आणि दर्शक या भेदांच्या पातळी पलीकडील जाणीव होय. म्हणूनच अशा परिशुद्ध सुस्पष्ट जागृतीस सत्यता असे म्हटले जाते. म्हणूनच तिला प्रज्ञावस्था म्हटले जाते. ही प्रज्ञा म्हणजेच व्यावहारिक अर्थाने समजतो ते ज्ञान नव्हे, म्हणजेच कर्ता आणि कर्म यांच्या द्वैत भावातून होणारे ज्ञान नव्हे, तर कुठल्याही माध्यमाविरहित सरळ सरळ असे आध्यात्मिक दर्शन होय. त्यामुळे सर्व वस्तुमात्रांचे सुस्पष्ट, समग्र आणि सत्य दर्शन होते, ज्ञान होते. त्यालाच आध्यात्मिक किंवा लोकोत्तर दर्शन असे म्हणतात. त्यात कुठलीही भ्रामकता नसते, गैरसमज नसतो, चुकीचा किंवा कपटी विचार नसतो, कुठलीही संदिग्धता नसते, अस्पष्टता नसते, कुठलेही मानसिक संस्कार किंवा पूर्वग्रह नसतात. अशा रीतीने सर्वप्रथम बुद्धत्व म्हणजे परिशुद्ध, सुस्पष्ट अशी प्रज्ञावस्था किंवा जागृत दर्शनावस्था असते. दुसरी गोष्ट, बुद्धत्व म्हणजे तीव्र, सखोल आणि तुडुंब वाहणारी मैत्रीची आणि करुणेची अवस्था होय. कधीकधी या प्रेमाची तुलना मातेच्या आपल्या एकुलत्या एक पुत्रावर असलेल्या प्रेमाबरोबर केली जाते. अशी तुलना अतिशय प्रसिद्ध अशा मेतसुत्तात केलेली आपणास आढळते. त्यात बुद्धाने म्हटले आहे की ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या एकुलत्या एक पुत्राचे स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन सुद्धा रक्षण करीत असते, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांबद्दल अमर्याद मैत्री भावना वाढवावी. आपली भावना, आपला दृष्टिकोन हा अशा प्रकारे वाढविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यातून आपल्या लक्षात आलेच असेल की येथे बुद्ध केवळ सर्व मनुष्यमात्रांबद्दल बोलत नाही, तर सर्व प्राणीमात्रांबद्दल बोलत आहेत. सर्व सजीवांबद्दल, श्वासोच्छवास करणाऱ्या, हालचाल करणाऱ्या सर्व सजीवांबद्दल बोलत आहेत.
बुद्धत्व प्राप्त झालेल्या मनाची अवस्था ही अशी असते. सर्व प्राणीमात्रांच्या सुखाची, त्यांच्या हिताची कामना करणारी अशी ही मैत्रीची आणि करुणेची भावना अगदी अंतःकरणापासून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली आणि अतिशय तीव्र अशी असते. सर्व प्राणीमात्र दुःखातून मुक्त व्हावेत, त्यांच्या अडीअडचणी निवारण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, वृद्धी व्हावी आणि शेवटी त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती व्हावी, अशी तळमळ असणारी ही भावना होय. अशा प्रकारची अमर्याद तुडुंब वाहणारी सर्व प्राणीमात्रांबद्दल अथांग मैत्रीची आणि करुणेची भावना हे सुद्धा बुद्धत्वाचे एक अंग होय. तिसरी गोष्ट म्हणजे बुद्धत्वाच्या अवस्थेत विपुल न संपणारी अशी मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती म्हणजेच वीर्य असते. याचे प्रत्यक्ष उदाहरण बुद्धाच्या जीवनातच आपणास पाहाव्यास मिळते. आपणास माहीत आहे की बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली ती 35व्या वर्षी आणि पुढे वयाच्या अगदी 80व्या वर्षापर्यंत त्यांनी आपला धर्मोपदेश आणि लोकसंपर्क अव्याहतपणे चालू ठेवला होता. आपले शरीर अगदी गलितगात्र झाले होते तेव्हा एकदा ते म्हणाले होते की माझे शरीर म्हणजे जणू काही मोडकळीस आलेल्या आणि पुन्हा पुन्हा दुरुस्त करून चालविलेल्या बैलगाडीसारखे आहे. कशी बशी डागडुजी करून ही गाडी चालू ठेवली आहे एवढेच. परंतु माझे मन पूर्वी होते तसेच आताही चैतन्यमय आहे, सामर्थ्यवान आहे. जरी गलितगात्र अवस्थेत मला ठिकठिकाणी जावे लागत असले तरी माझ्याकडे येणाऱ्यांच्या प्रश्नांना मी उत्तरे देऊ शकेन, त्यांना शिकवण देऊ शकेन, कारण माझी बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्ती शरीराच्या दुर्बलतेमुळे मुळीच कमी होणार नाही. अशा रीतीने मानसिक शक्ती सुद्धा बुद्धत्वाचे अंग आहे. आपणास असेही म्हणता येईल की बुद्धत्वाची अवस्था म्हणजे प्रचंड सामर्थ्याची, उत्स्फूर्ततेची आणि निरंतर ओसंडून वाहणाऱ्या अविरत सृजनशीलतेची अवस्था होय. सारांश, बुद्धत्वाची अवस्था म्हणजे परिपूर्णता आणि सर्व प्रकारच्या आत्मनिष्ठेच्या मर्यादांपासून मुक्तीची अवस्था होय असे म्हणता येईल. बौद्ध परंपरेत ज्याला बुद्धत्व समजतात ते हे असे आहे. त्याचे करता येईल तेवढे वर्णन आणि सांगता येईल तेवढी वैशिष्ट्य वरील प्रमाणे सूत्रबद्ध केलेली आढळतात. यात जे घडते ते असे की प्रज्ञेतून मैत्री आणि करुणा निर्माण होते, मैत्री आणि करुणेतून वीर्य म्हणजे सामर्थ्य निर्माण होते आणि वीर्यातून प्रज्ञा निर्माण होते. बुद्धत्वाचे कोणतेही एक अंग दुसऱ्यापासून खरे म्हणजे वेगळे करता येत नाही. काही असले तरी परंपरेनुसार बुद्धत्वाच्या निरनिराळ्या अंगाची जी माहिती आपणापर्यंत पोहोचली आहे तीही अशी होय. केवळ बुद्धत्वाची काही कल्पना यावी या दृष्टीने किंवा काही जाणीव व्हावी म्हणून किंवा काहीतरी लक्षात यावे ह्यासाठीच ही माहिती दिलेली आहे. याहीपेक्षा अधिक चांगली कल्पना यावी असे वाटत असेल तर याबद्दलची सविस्तर माहिती, काव्यमय वर्णने आपण बौद्ध ग्रंथातूनच वाचली पाहिजेत किंवा आपणास बुद्धत्वाची किमान झलक तरी पाहावयास मिळावी यासाठी प्रत्यक्ष ध्यान करून तो अनुभवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बौद्ध धर्म जेव्हा बुद्धत्वाबद्दल किंवा निर्वाणाबद्दल काही सांगत असतो तेव्हा त्याचा अर्थ हा असा होतो: एक सर्वोच्च प्रज्ञेची, सर्वोच्च मैत्रीची व करुणेची आणि सर्वोच्च वीर्याची किंवा मानसिक सामर्थ्याची अवस्था म्हणजे बुद्धत्व होय. बुद्धत्वाचा हा आदर्श माणसासाठी आहे हे आपण कसे जाणायचे? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण आदर्शाचे जे 2 प्रकार पाहिले आहेत त्यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. अर्थात या दोन्ही प्रकाराच्या आदर्शाचे वर्णन करणारे यथार्थ शब्दच प्रचारात नसल्याने आपण त्यांना फार तर नैसर्गिक किंवा प्राकृतिक आदर्श आणि कृत्रिम आदर्श असं संबोधूया. नैसर्गिक आदर्शामध्ये ज्या वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी तो आदर्श असतो त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वभाव विचारात घेतलेला असतो, परंतु कृत्रिम आदर्शामध्ये मात्र त्याचा विचार केलेला नसतो. कृत्रिम आदर्श हा बाहेरून थोपवला जातो किंवा लादला जातो.
आणि तोही कृत्रिमपणेच. उदाहरणार्थ, जर आपण पुन्हा त्या आदर्श घराचे उदाहरण घेतले, तर जरी ते कितीही सुंदर असले, कितीही आरामशीर असले, कितीही सोयीचे असले आणि जर त्यामध्ये बरेच जिने किंवा पायऱ्या असल्या, तरी एखाद्या अपंग माणसाच्या दृष्टीने ते घर निरुपयोगीच होय. अगदी त्याचप्रमाणे कलाप्रेमी माणसाला हेनरी फोर्डचे जीवन आदर्श म्हणून कुचकामी होय. हा फरक लक्षात घेतला तर बुद्धत्वाचा आदर्श हा कृत्रिम आदर्श नाही असे आपणास म्हणता येईल. कारण हा आदर्श माणसावर बाहेरून थोपविलेला किंवा लादलेला नसतो. तो त्याला नवखा नसतो किंवा त्याच्या स्वभावाशी विसंगतही नसतो. बुद्धत्व हा माणसाचा नैसर्गिक आदर्श होय. नव्हे, बुद्धत्वच नैसर्गिक आहे असेही म्हणता येईल. त्यात कृत्रिमता किंवा स्वच्छंदताही नाही, तर माणसाच्या स्वभावाशी आणि त्याच्या गरजांशी सुसंगत असाच हा आदर्श आहे. हे आपणास दोन प्रकारे लक्षात घेता येईल. मी बुद्धत्वाच्या स्वरूपाविषयी सांगितले आहे आणि जरी ते बुद्धीला आकलन होऊ शकत नसले तरीही अतिशय दुर्लभ, अतिशय दूरची, किंबहुना अगदी आपल्या अनुभव कक्षेच्या फार पलीकडची गोष्ट असावी असे आपणास साहजिकच वाटते. परंतु बुद्धत्व ज्या विशिष्ट गुणांनी युक्त असते ते गुण प्रत्येक माणसामध्ये बीजरूपाने विद्यमान असतातच. त्याला ते अगदीच अज्ञात असतात असे नाही. उलट स्वभावताच ते माणसात असतात. प्रत्येक स्त्री पुरुषात, अगदी प्रत्येक मुलामध्ये सुद्धा काहीशी प्रज्ञा असते, सत्यतेची काही अनुभूती असते. मग ती कितीही अल्प प्रमाणात असो. तद्वतच थोडी मैत्रीची आणि करुणेचीही भावना असते. मग ती सुद्धा कितीही मर्यादित किंवा संकोचित असो. आणि काही वीर्य असते. मग ते सुद्धा कितीही अचल, अशुद्ध किंवा संस्कारमय आणि चैतन्यहीन असो. हे सर्व गुण अल्प प्रमाणात का होईना पण प्रत्येकात विद्यमान असतातच. परंतु बुद्धत्वाच्या अवस्थेत हे गुण आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही इतके सर्वांग परिपूर्ण विकास पावलेले असतात. म्हणूनच प्रज्ञा, मैत्री आणि वीर यांसारखे गुण माणसात अगदी अल्प प्रमाणात किंवा बीजरूपात का होईना विद्यमान असल्यामुळे स्वभावताच माणसाचे बुद्धत्वाशी काही साम्य आहे, काही नाते आहे. त्यामुळे बुद्धत्वाच्या संपर्कात आल्याबरोबर मनुष्य ज्या आदर्शाला प्रतिसाद देऊ शकतो, त्याचप्रमाणे जेव्हा अंतिम सत्यतेबद्दल बोलले जाते, संबोधी प्राप्तीबद्दल बोलले जाते, अपार अमर्याद मैत्रीबद्दल आणि सर्व प्राणीमात्रांबद्दलच्या अपरिमित करुणेबद्दल बोलले जाते, तेव्हा या गोष्टी आपणास पूर्णपणे नवख्या किंवा अनोळखी वाटत नाहीत, किंवा ते केवळ शब्द जंजाळही वाटत नाहीत. तर आपणालाही त्याची काही जाणीव होते. का? तर बीजरूपाने आपणात त्याचे वास्तव्य असते म्हणून, आपल्या अल्प अनुभवातले ते असते म्हणून. त्यामुळे जेव्हा आणि ज्या प्रकारे आपण बुद्धत्वाच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्यामध्ये प्रतिसाद निर्माण होतो. मग आपले सानिध्य कितीही दुर्बल, कितीही मर्यादित किंवा कितीही विकल स्वरूपाचे असो. तसेच बुद्धत्व हा माणसाचा नैसर्गिक आदर्श आहे. कारण शेवटी माणूस दुसऱ्या कशानेही समाधान पावत नसतो. आपणास सर्व प्रकारची भौतिक सुखे लाभली, सर्व प्रकारचे यश लाभले, तरीही कालानुसार लवकरच आपणास असमाधानाची जाणीव होते. काहीतरी अपूर्ण, अतृप्त राहिल्याची जाणीव होते. यालाच बौद्ध धर्मात दुःख असे म्हटले जाते. असमाधान किंवा दुःख एकच. पारंपरिक शिकवणीमध्ये 3 प्रकारच्या दुःखाचा उल्लेख केलेला आहे. पहिल्या प्रकारचे दुःख म्हणजे ज्याला आपण दुःख समजतो ते. मग ते बोट कापल्याचे दुःख असो, आपल्या नाराजीचे किंवा विफलतेचे दुःख असो, हे सर्वसामान्य अर्थाने समजतो त्या प्रकारचे दुःख होय. दुसऱ्या प्रकारचे दुःख म्हणजे अनित्यतेचे दुःख होय. आपणास काही लाभलेले असते, त्याचा आपण उपभोग घेत असतो,
मोठा आनंद किंवा सुख अनुभवत असतो, परंतु निसर्गतःच ती गोष्ट दीर्घकाळ तशीच राहू शकत नाही किंवा आपला सहवास दीर्घकाळ टिकू शकत नाही. लवकरच ती गोष्ट आपणापासून दूर जाते, आपले सानिध्य भंग पावते. त्या गोष्टीपासून आपण काही सुखाची अनुभूती घेतलेली असते. एक प्रकारे त्या गोष्टीत आपण गुंतून पडलेलो असतो, बांधले गेलेलो असतो. त्यामुळंच ती गोष्ट आपणापासून दुरावताच दुःख होते. हे दुःख परिवर्तनातून, बदलातून किंवा अनित्यतेतून निर्माण झालेले असते. नंतरचा तिसरा प्रकार म्हणजे संस्कारमय दुःख. बुद्धत्वाच्या अभावामुळे प्रत्येक संस्कारजन्य गोष्टीपासून अखेरीस दुःखच निर्माण होते. आपणास हव्या त्या गोष्टींची प्राप्ती हो, त्याचा निरंतर सहवास आणि सुख लाभत राहो, तरीही आपल्या मनाचा एखादा कोपरा रिकामाच, असमाधानी असतो, अतृप्त असतो. त्याला अधिक काही, अधिक मोठे आणि अधिक दूरचे असे काही हवे असते आणि हेच अधिक काही म्हणजे बुद्धत्व होय. यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की बुद्धत्वाचा आदर्श हा माणसाचा एक नैसर्गिक असा, एक स्वाभाविक असाच आदर्श आहे. कारण माणूस एक खरीखुरी व्यक्ती म्हणून अंतिमतः कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे समाधानी होऊ शकत नाही. मग बुद्धत्वाचा हा आदर्श निर्माण झाला तरी कुठून? हा आदर्श तर माणसाच्या जीवनातूनच निर्माण झालेला आहे. मानवी इतिहासातूनच तो आलेला आहे. दुसऱ्या कोणत्या मार्गाने तो येणेही शक्य नाही. मानवाचा आदर्श हा केवळ मानवापासूनच निर्माण होणे शक्य आहे. स्वतः मानवापासूनच येणे शक्य आहे. आपण जर इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपणास असे आढळून येईल की ऐतिहासिक काळामध्ये अनेकांनी बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतलेली होती. अनेकांनी वास्तविकता आणि आदर्श यातील अंतर भरून काढले होते. सर्व स्त्री पुरुषांमध्ये बीज रूपाने असणाऱ्या श्रेष्ठ अशा आध्यात्मिक गुणांचा आपल्या जीवनात परिपूर्ण विकास साधलेला होता. इतिहास काळाकडे नजर टाकल्यास त्या आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली अनेक व्यक्तित्वे आपणास पाहण्यास मिळतात. विशेषतः जर प्रौरात्य देशाच्या आणि प्रामुख्याने भारताच्या इतिहासाकडे पाहिले तर आपणास बुद्धाचे व्यक्तिमत्व दिसते. एका तरुण भारतीय राजपुत्राने 2550 वर्षापूर्वी संबोधी प्राप्त करून घेतली होती. बुद्धत्व प्राप्त करून घेतले होते. परिपूर्ण जागृती साधली होती असे आपणास दिसून येते. मग त्यानेच स्वतः असे बुद्धत्व प्राप्त करून घेतल्यानंतर एका महान धार्मिक क्रांतीचे उद्घाटन केले. एका महान धार्मिक परंपरेची, ज्याला आपण बौद्ध धम्म म्हणतो, सुरुवात केली. या ठिकाणी बुद्ध आणि बौद्ध धम्म यांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या काही गैरसमजाचे मला निरसन केले पाहिजे. जसे मी सुरुवातीला म्हटले आहे की बौद्धेतरांनी सुद्धा कमीत कमी बुद्धाचे चित्र अथवा मूर्ती पाहिलेली असते आणि ती त्याच्या बरीच परिचयाची झालेली असते. असे असले तरी बुद्धाची मूर्ती किंवा चित्र अनेकदा पाहिलेली असले तरी बौद्धेतर माणसाला बुद्ध कशाचे प्रतीक आहेत याची काहीच कल्पना येऊ शकत नाही. बुद्ध म्हणजे कोण किंवा बुद्ध म्हणजे काय हे त्याला माहीत होणे शक्य नाही. खरे पाहता अधिकांश लोकात बुद्धाबद्दल फारच गंभीर स्वरूपाचे गैरसमज दिसतात. त्यातील प्रामुख्याने 2 मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज बुद्ध हा एक सामान्य माणूस होता हा असून दुसरा गैरसमज बुद्ध देव होते हा होय. या दोन्ही गैरसमजाचा उगम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ख्रिश्चन दृष्टिकोनातून विचार केल्याने झालेला आहे किंवा देववादी दृष्टिकोनातून निर्माणकर्त्या देवाच्या आणि विश्वाचे नियमन करणाऱ्या महान शक्तीच्या विभूतीकरणाच्या कल्पनेतून हा गैरसमज निर्माण झालेला आहे. आपण सर्वांना याची कल्पना आहेच की सनातनी ख्रिश्चनांच्या दृष्टिकोनातून देव आणि मानव एकमेकांपासून संपूर्णतः वेगवेगळे समजले जातात. देव दूरवर स्वर्गात असतो तर माणूस येथे खाली पृथ्वीवर असतो आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अंतर असते.
देव हा निर्माणकर्ता आहे. त्याने माणसाला जन्माला घातले आहे. अगदी धुळीतून निर्माण केलेले आहे. मनुष्य हा देवाची निर्मिती आहे. असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे कुंभार मडके घडवितो त्याचप्रमाणे देवाने माणसास घडविले आहे. याशिवाय देव परिशुद्ध आहे, पवित्र आहे, निष्पाप आहे, तर माणूस पापी आहे आणि तो कधीच देव बनू शकणार नाही. सनातनी ख्रिश्चनांच्या दृष्टीने किंवा देववादी परंपरेनुसार माणसाने देव बनण्याची कल्पनाच मुळी अर्थशून्य होय. एवढेच नव्हे तर केवळ एकच अपवाद वगळता देवसुद्धा कधीच मानव बनू शकणार नाही आणि तो अपवाद अर्थातच येशू ख्रिस्ताचा होय. सनातनी ख्रिश्चनांच्या मते ख्रिस्त हा देवाचा अवतार होय. अशा तऱ्हेने ख्रिश्चनांच्या मते अस्तित्वाच्या 3 भिन्न पातळ्या समजल्या गेलेल्या आहेत. देव, माणूस अर्थात पापी माणूस आणि अवतारित देव म्हणजेच ख्रिस्त होय. मग या 3 प्रकारात बुद्ध कुठे बसतात? बुद्धाचा विचार करताना सनातनी ख्रिश्चन बुद्धाला या 3 प्रकारात कुठे बसवतो? अर्थातच सनातनी ख्रिश्चनांच्या मते बुद्ध हा देव निश्चितच नाही, कारण देव फक्त एकच आहे. तद्वतच बुद्ध अवतारित देव सुद्धा नाही, कारण त्यांच्या मते देवाने एकदाच अवतार घेतला आणि तो म्हणजे येशू ख्रिस्ताचा होय. मग आता राहिला फक्त माणूस. म्हणून सनातनी ख्रिश्चन बुद्धाचा विचार करताना बुद्धाला सर्वसामान्य माणसाच्या प्रकारात मोडतात. सामान्य माणूस समजतात. अगदी पापी माणूस समजतात. अर्थात इतर माणसांपेक्षा बुद्धाला बराच चांगला माणूस समजतात. प्रत्यक्षात बुद्ध कितीही चांगले असोत, देवापेक्षा आणि ख्रिस्तापेक्षा अगणितपणे कनिष्ठ निकृष्ट आहेत असे समजले जाते. हे झाले पहिल्या गैरसमजाबद्दल. या पहिल्या गैरसमजामधूनच दुसरा गैरसमज निर्माण झालेला आहे. अगदी बौद्ध धम्माच्या अभ्यासाच्या क्षेत्रात गुंतलेले ख्रिश्चन अभ्यासक सुद्धा असे मानतात की बुद्ध एक सामान्य माणूसच होता, पण त्याच्या अनुयायांनी त्याला देव बनविले आहे. त्यांचे हे म्हणणे की बुद्धाच्या अनुयायांनी बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्यांचे दैवतीकरण केले. आजही तुम्हाला काही पुस्तकातून वाचाव्यास मिळेल आणि याचा जो पुरावा ते देतात तो म्हणजे बौद्ध लोक बुद्धाची पूजा करतात हा होय. त्यांच्या मते पूजा तर फक्त देवाचीच केली जाते. जर तुम्ही कोणाची अथवा कशाची पूजा करीत असला तर ख्रिश्चन लोक त्याला देवपूजाच समजतील. आता या दोन्ही गैरसमजाचे अगदी सहजपणे निराकरण करता येईल यासाठी आपणास प्रथम ख्रिश्चन संस्कारांपासून मुक्त झाले पाहिजे. आणि अगदी नकळतपणे हे खोलवर रुजलेले संस्कार जे आता स्वतःला ख्रिश्चन मानित नाहीत त्यांच्यावर सुद्धा परिणाम करीत राहतात. म्हणून बुद्धाबद्दल विचार करताना आपण अबौद्ध शब्दाच्या अर्थाने बुद्धाचा विचार करणे प्रथम थांबविले पाहिजे. आपण लक्षात ठेवले पाहिजे की बौद्ध धर्म हा अनिश्वरवादी धर्म आहे. विश्वाची कोणत्या तरी महान शक्तीने निर्मिती केलेली आहे असे बौद्ध धम्म मानित नाही. उलट देवाचे अस्तित्व बौद्ध धम्म अगदी साफ नाकारतो. इतकेच नव्हे तर विश्वनिर्मात्या देवाची कल्पना, त्याच्या विभूतीकरणावरील विश्वास हा माणसाच्या धार्मिक आध्यात्मिक जीवनातील अडथळा आहे असे बुद्धाने जाहीर केलेले आहे. मग बुद्ध काय होते, कोण होते आणि बौद्ध लोक बुद्धाला काय समजतात आणि बुद्ध स्वतःला काय समजत होते? सर्वप्रथम बुद्ध हे एक मानव होते, मनुष्य प्राणी होते, परंतु ते काही सर्वसामान्य मानव नव्हते, तर ते सुप्रबुद्ध मानव होते. परिपूर्ण प्रज्ञा, अपार मैत्री आणि करुणा आणि विपुल वीर्य यांचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. मात्र ते असामान्य म्हणून जन्मास आलेले नव्हते, तर असामान्य मानव बनले, प्रबुद्ध बनले. स्वतःमध्ये जी क्षमता होती, जे काही बीजरूपात होते, त्यांचा सर्व स्वप्रयत्नांनी परमोच्च विकास साधून ते बुद्ध बनले.
याप्रमाणे बौद्ध धम्मात दोनच प्रकार मानलेले आहेत. एक सामान्य माणसाचा प्रकार आणि दुसरा सुप्रबुद्ध माणसांचा प्रकार होय. आणि या दोन प्रकारातील माणसांमध्ये असणारे अंतर हे ख्रिश्चन धर्माप्रमाणे देवात आणि माणसात असणाऱ्या अंतराप्रमाणे कधीही भरून न येण्यासारखे नसले तरीही सामान्य माणूस आणि सुप्रबुद्ध माणूस यातील अंतर खरोखरीच खूप मोठे आहे आणि ते भरून काढण्यासाठी प्रचंड प्रयत्नांची आवश्यकता असते. खरे पाहता अनेक बौद्धांचा असा विश्वास आहे की अनेक जन्मापर्यंत पृथ्वीवरील या जीवनापासून ते अन्य स्तरावरील जीवनावस्थेपर्यंत बुद्धत्व प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे लागते. याच कारणासाठी प्रबुद्ध मानवाचे वेगळे अस्तित्व मानलेले आहे. बौद्ध धर्मानुसार अशा प्रबुद्ध मानवाचे अस्तित्व हे विश्वातील सर्वश्रेष्ठ अस्तित्व होय. अगदी तथाकथित देवापेक्षाही श्रेष्ठ होय. म्हणूनच अशा प्रबुद्ध मानवाची पूजा केली जाते. आपल्या पुढे बुद्धत्वाचा आदर्श स्वप्रयत्नातून निर्माण करून ठेवल्याबद्दल, आपणास मार्ग दाखविल्याबद्दल, आपणही काही बनू शकतो हे दाखवून दिल्याबद्दल बुद्धाची कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा केली जाते. म्हणजेच दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की बुद्धाची पूजा एक देव म्हणून केली जात नाही, तर फक्त एक गुरु म्हणून, एक आदर्श म्हणून, एक मार्गदाता म्हणून केली जाते. या दृष्टीने बुद्धाला लोकज्येष्ठ असे संबोधले जाते. पाश्चिमात्य देशात बुद्ध केवळ बुद्ध या नावानेच सर्रास ओळखले जातात. पण पूर्वेकडील देशात बुद्धाला अनेक नामाभिधानांनी किंवा नावांनी संबोधले जाते. त्यांना तथागत, भगवान, अरहंत किंवा लोकज्येष्ठ इत्यादी नावाने संबोधले जाते. लोकज्येष्ठ म्हणजे जगाचा ज्येष्ठ भाऊ किंवा मानवांचा मोठा भाऊ. बुद्धाला लोकज्येष्ठ यासाठी म्हटले जाते की त्यांचा धार्मिक किंवा आध्यात्मिक जन्म हा आपल्या अगोदर झालेला आहे. आपला धार्मिक जन्म त्यांच्या नंतरचा आहे आणि बुद्धाने आपल्या शिष्यांना असा उपदेश केल्याचे सांगितले जाते की तुम्हीच माझे खरे सुपुत्र आहात, कारण तुम्ही माझ्या शिकवणीतून जन्मास आलेले आहात आणि म्हणून माझ्या जवळील भौतिक गोष्टींचे नव्हे तर जे काही धार्मिक आध्यात्मिक आहे त्याचे तुम्ही वारस आहात. विनयपिटकामध्ये तर बुद्धाची तुलना अंड्यातून सर्वप्रथम बाहेर येणाऱ्या पिल्लाशी केली जाते. अंड्यातून सर्वप्रथम बाहेर पडणारे पिल्लू आपल्या चिमुकल्या चोचीने इतर अंड्यांवर टोच मारित राहते, यातून इतर पिल्लांना बाहेर पडण्यास मदत व्हावी म्हणून. म्हणूनच बुद्ध हे जणू काही त्या पहिल्या पिलासारखे आहेत. अज्ञानाच्या, अविद्येच्या कवचामधून ते प्रथम बाहेर पडले आणि आता ते आपल्या अज्ञानावरील कवचावर टोच मारू लागले. आपल्या शिकवणीने ते आम्हास जागृत करू लागले, आपणास बाहेर पडण्यासाठी मदत करू लागले. या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की बौद्ध धर्मात प्रबुद्ध मानवाचा जो प्रकार मानला जातो तो व्यक्त करण्यासाठी इतर धर्मकल्पनांमध्ये योग्य शब्दच आढळत नाही. ख्रिश्चन कल्पनेप्रमाणे बुद्ध मानवही नव्हेत आणि देवही नव्हेत किंवा देवविरहित असा मानवही नव्हेत, तर बुद्धाचे स्थान या दोहोंच्या मध्ये आणि दोहोंच्याही वर असे काही आहे. खरे पाहता प्रबुद्ध मानवाची कल्पना करण्यासाठी आपणास उत्क्रांतीची कल्पना अधिक उपयोगी पडेल. मनुष्य हा एक प्राणी आहे, परंतु तो तसा सामान्य प्राणीसुद्धा नव्हे. आता आपणाजवळ अधिक योग्य शब्द नसल्यामुळे मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे असे आपण म्हणूया. तो एक नवा बदल, एक नवा प्राणीवर्ग किंवा अस्तित्वाचा एक नवा प्रकार दर्शवितो. प्राणी तर आहेच, पण प्राण्यांपेक्षा अगणितपणे वेगळा असा प्राणी, एक मनुष्य प्राणी, एक मानव. अगदी याचप्रमाणे बुद्ध मानव आहेत खरे, पण ते सामान्य मानव नाहीत, तर प्रबुद्ध मानव आहेत. ते एक नवा बदल, एक नवे अस्तित्व, एक नवा प्राणीवर्ग दर्शवितात. एक मानव प्राणी असूनही ते सामान्य मानवापेक्षा अगणितपणे
वेगळा असा प्राणी, एक प्रबुद्ध प्राणी, एक बुद्ध आहे. आता आपण बौद्ध धर्माबद्दलच्या काही गैरसमजांकडे वळूया. अर्थात हे गैरसमज कोणाच्याही अपेक्षेप्रमाणे बुद्धासंबंधीच्या गैरसमजांशीच निगडीत आहे. मुळात बौद्ध धर्म हा अनिश्वरवादी असल्याने पाश्चिमात्य धर्मकल्पनांच्या अर्थाने तो धर्मच नव्हे, आणि बौद्ध धर्मालाच धर्म समजत आल्याने लोकांना हे वेगळेपण समजणे कठीण जाते. ज्ञानकोशांमध्ये किंवा दूरदर्शनवरील कार्यक्रमात बौद्ध धर्माचा समावेश धर्मात केल्याचे त्यांनी पाहिलेले असते, आणि धर्म म्हटला की देवावर या नाही त्या प्रकारे श्रद्धा ठेवण्याचा प्रकार आलाच. अशी धर्माबद्दलची प्रत्येकाची अस्पष्टशी कल्पना असते, म्हणून मग त्यांना वाटते की बौद्ध धर्माने सुद्धा देवावर श्रद्धा ठेवणे शिकविले पाहिजे. परंतु ही मोठ्या गोंधळाची गोष्ट झाली. काही लोकांना तर असेच वाटते की बौद्ध धर्मात कुठेतरी देव असलाच पाहिजे, म्हणून ते त्याला शोधून काढण्याची पराकाष्ठा करतात. इतकेच नव्हे तर देवाला असे कुठेतरी ठेवल्याबद्दल, त्याला वगळल्याबद्दल किंवा कुठे लपविल्याबद्दल उलट ते लोक बौद्धांनाच दोष देतात. मग ख्रिश्चनांच्या अर्थाने बौद्ध धर्म हा धर्म नसेल तर तो आहे तरी काय? याचे उत्तर शोधण्यासाठी आपण आपल्या प्रारंभीच्या प्रश्नाकडे वळूया. वास्तविक आणि आदर्श, प्रबुद्ध आणि अप्रबुद्ध मानव यातील फरकाकडे वळूया. बौद्ध धम्म म्हणजे ज्याला वास्तविक पाहता धम्म असे म्हणतात, तो दुसरे तिसरे काही नसून जे वास्तविक आहे त्याचे आदर्शात परिवर्तन करण्यासाठी उपयोगी पडणारी शिकवण आहे. अज्ञान अवस्था आणि प्रबुद्ध अवस्था यातील अंतर भरून काढण्यासाठी आपणास उपयोगी पडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे धम्म होय. म्हणजे आपल्या उच्च उत्क्रांतीसाठी, आपल्या विकासासाठी उपयोगी पडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे धम्म होय. याच कारणासाठी महाप्रजापती गौतमीला आपल्या सावत्र आईला उपदेश करताना बुद्धाने असे म्हटल्याचे आपणास आढळून येते की तृष्णेचा, आसक्तीचा आणि भौतिक प्राप्तीचा क्षय करण्यासाठी, मित्यव्ययासाठी, समाधानासाठी, एकांतासाठी, वीर्यासाठी, पुण्यरत होण्यासाठी जी जी शिकवण तुला उपयोगी पडेल ती बुद्धाचीच शिकवण आहे असे निश्चितपणे समज. म्हणून येथे कसोटी सैद्धांतिक नसून आचरणात्मक आहे. बौद्ध धर्माच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये बौद्ध धर्माचा विकास होत होत अनेक सिद्धांत म्हणावयाचेच झाले तर अनेक तत्वज्ञाने, अनेक आचारपद्धती, अनेक संप्रदाय निर्माण झाले. पण त्या सर्वांचा उद्देश एकमेव होता, आणि तो म्हणजे प्रत्येक माणसाला सामान्य माणसापासून प्रबुद्ध माणूस होण्यासाठी मदत करायची, बुद्ध बनण्यासाठी सहाय्यक व्हायचे, हाच होय. आता ज्याप्रमाणे आपण बुद्धाच्या मूर्तीपासून सुरुवात केली त्याच बुद्ध मूर्तीस घेऊन भाषणाचा समारोप करूया. बुद्धत्व प्राप्तीनंतर काही आठवड्यांनी बुद्ध बोधिवृक्षाखाली बसले होते. अतिप्राचीन वृत्तांतात असे सांगितले आहे की त्यांनी सर्व जगावर दृष्टिक्षेप टाकला, सर्व मानवजातीकडे दृष्टिक्षेप टाकला. आपल्या चर्मचक्षूंनी नव्हे तर आपल्या अंतर्दृष्टीने, आपल्या धर्मदृष्टीने त्यांनी जगाकडे पाहिले, आणि असे पाहत असताना त्यांना सर्व मानवजात म्हणजे कमलपुष्पाची एक प्रचंड बिछाईत आहे, कमलकुंज आहे असे दिसले. त्यातील काही कळ्या चिखलात खोलवर रुतून बसलेल्या दिसल्या, तर काही कमलपुष्प पाण्यातून अर्धवट वर आलेली दिसली, काही पूर्णपणे पाण्याबाहेर आलेली दिसली. त्यांना सर्व मानवजात त्या कमलपुष्पांसारखी उत्क्रांतीच्या किंवा धार्मिक प्रगतीच्या निरनिराळ्या अवस्थेत असल्यासारखी दिसली. बौद्ध धर्म आज पावेतो मानवतेकडे पाहत आला आहे, तो या दृष्टीनेच होय. आपणासही असे म्हणता येईल की मानवता म्हणजे एक कमलकुंज होय. त्यातून कमळाचे देठ वाढू शकतात, त्यांना कळ्या येऊ शकतात, त्यांची कमळपुष्पे सहस्त्रदलांनी उमलून डोलू शकतात. पण माणसाला वाढायचे असेल, पूर्ण विकसित व्हायचे असेल तर असे वाढून, विकसित होऊन कशा स्वरूपात जायचे हे त्याला प्रथम माहीत असले पाहिजे. एखाद्या रोपट्याप्रमाणे अजाणतेपणी
माणूस विकास पाहू शकत नाही. म्हणून त्याला जागृतपणे विकास पावले पाहिजे. खरे पाहता मानवाचा विकास म्हणजे त्याच्या जागृतीचाच विकास होय. म्हणूनच माणसाला काही आदर्श हवा असतो. तो केवळ आपल्या व्यक्तित्वाच्या कोणा एका वैशिष्ट्यासाठी किंवा आपल्या जीवनातील काही नाते निभावण्यासाठी म्हणून त्याला असा आदर्श हवा असतो असे नव्हे, तर मनुष्य प्राणी म्हणून स्वतःसाठी त्याला काही आदर्श हवा असतो. अर्थात तो आदर्श कृत्रिम असता कामा नये. तो नैसर्गिक किंवा स्वाभाविकच असला पाहिजे. तो आदर्श त्याच्यावर लादलेला असता कामा नये, तर तो त्याच्या स्वभावातच अंतर्भूत असलेला, त्याच्या व्यक्तित्वात खोलवर रुजलेला असला पाहिजे. असा आदर्श की ज्याची प्राप्ती म्हणजे त्या व्यक्तित्वाच्या सखोल प्रवृत्तीचे समग्र दर्शन ठरेल. आणि असा तो आदर्श म्हणजेच बुद्धत्वाचा आदर्श होय. तोच मी आपणास कथन करण्याचा या व्याख्यानात प्रयत्न केलेला आहे. अलीकडे अनेक लोक आदर्शाचे बाबतीत, विशेषतः धार्मिक आदर्शाचे बाबतीत, त्यातूनही जे वास्तविक आहे त्याचे आदर्शात परिवर्तन घडण्याच्या शक्यतेबाबत संशयखोर असतात. या गोष्टीची आपणास जाणीव ठेवली पाहिजे. बौद्ध धर्म असा संशयखोर नाही. त्याची आदर्शावर श्रद्धा आहे. धार्मिक आदर्शावर, बुद्धत्वाच्या आदर्शावर श्रद्धा आहे. आणि या आदर्शावर त्याची श्रद्धा यासाठी आहे की त्याची माणसावर, त्याच्या सृजनशील क्षमतेवर श्रद्धा आहे. आणि माणसावर त्याची श्रद्धा असल्यामुळे तो माणसाला स्वतःवरच श्रद्धा ठेवण्यास सांगतो. तो माणसाला बौद्ध धम्मावरही विश्वास ठेवण्यास सांगत नाही, अगदी किंचित सुद्धा. उलट तो माणसाला बुद्धत्वाच्या या आदर्शाचा एक व्यावहारिक गृहीत म्हणून स्वीकार करण्यास सांगतो. त्याचा प्रत्यक्ष प्रयोग करून प्रत्यय घेण्यास सांगतो. अनुभवाच्या कसोटीवर उतरवून पाहण्यास सांगतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.